नमस्कार नमस्कार वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात फुबळ फुधून धडाका वगैरे वगैरे. आल्या आल्याच एक छानशी कविता तुमच्यासाठी मी सादर करतो. सगळ्यांनी दाद द्या माझ्या कवितेला. फुवळ फुला सारा महाराष्ट्र हसतो. फुवाई फुला सारा महाराष्ट्र हसतो. कारण हा कार्यक्रम पाहताना न हसणं हे गैर आहे. हा कार्यक्रम बघताना न हसणं हे गैर आहे. पुढचं तुम्हाला सगळं माहितीये. व गैर आहे, व गैर आहे, व गैर आहे, व गैर आहे. माझी कविता सगळ्यांना आवडलेली आहे. तेव्हा आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या सगळ्या वगैरे वगैरेंचं. हे वगैरे, ते वगैरे, ते वगैरे आणि ते सगळे वगैरे आणि ते दोघे वगळले रे. वा वा वा. वगैरे वगैरे सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. तर कालच्या भागात आपण यांच्या कॉमेडीची धमाल अनुभवलेली आहे. आजच्याही भागात असेच चौकार शिटकार लागणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट यांच्या मनात जे काही भरलेलं आहे ते हळूहळू बाहेर येणार आहे एकमेकांच्या बद्दल. ते मलाही ऐकायचं, सगळ्या महाराष्ट्राला ऐकायचं. पण आता कॉमेडीचा तडका अनुभवायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला येत आहेत एक मुलगा आणि मुलगी. म्हणजे आपण कसं आहे बुचकळ्यात पडतो, प्रेमात पडतो, पण हे बोरवेलच्या खड्ड्यात पडलेत. बघूयात मग आता यांना वाचवायला कोण येतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात शशिकांत केरकर, शर्वरी पाटणकर आणि शेखर फाडके. आता येतात. मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रही थी. रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, चक्कर लगा रहा था. कुणी पडलं वाटतं. लागलं असेल बेचाराला. अरे देवा, बोरवेल मध्ये पडलो की काय. अरे देवा, बोरवेल मध्ये पडले की काय. आई, माझा एक स्त्रीलिंगी कसा पडलोय पायावर, इफेक्ट डायरेक्ट गळ्यावर. हॅलो 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 हॅलो. हा लेडीज बाईचा आवाज आहे ना. लेडीज बाई कशी देईन ना. हे बघा बाई, आपण दोघं पण ना बोरवेल मध्ये पडलोय. पण मला सांगा, तुम्ही कशा काय बोरवेल मध्ये पडलात. का फक्त पुरुषांसाठी असा बोर्ड लावला होता खड्ड्यावर. असं नाही हो, जनरली बाई पुरुषाला खड्ड्यात टाकते असं ऐकिवात आहे ना. काहीतरी फालतू चुकीचं बोलू नको. उलट प्रत्येक पुरुषामागे एक बाई असते पुरुषाला ढकलायला. कशी देईन ना. तुम्ही माझ्या कानाखाली देणार. हो. तुम्हाला मी दिसतोय. नाही. तुम्हाला माहित आहे मी कसा दिसतो. मला कसं माहित असणार. माझे डोळे माणसाचे आहेत, घुबडाचे नाहीयेत. वेल मग ऐका, माझी हाईट 8 फूट आहे. 8 फूट. हो, तो खाली आहे ना माझ्या छोट्या भावासारखा आहे. इतका कुरू. चेहरा बाजूला ठेवा. बॉडी त्याच्यासारखी आहे. आणि फेस डिट्टो ऋतिक सारखा डिट्टो. वाव. हो, आणि मला 9 पॅक्स आहेत. 9 पॅक्स. हो. साधारणपणे लोकांना 6 किंवा 7 पॅक्स असतात. नाही, मला पण 6च पॅक आहेत. उरलेले 3 पॅक मी रात्री झोपताना घेतो. माझं मरू दे हो, मी मुळातच खूप सुंदर आहे. अय्या, तुमच्याबद्दल सांगा. उंची 5-10 बरं का. 5 की 10. 5 फूट 10 इंच. तुम्ही माझ्या हाताला का लागत नाहीये. ते मी बसली आहे ना, बसली. बसलात तुम्ही. माझी त्वचा की नाही अशी इतकी आरसपानी पारदर्शी आहे ना की मी पान खाल्लं ना, पान की अशी लाल रेष गळ्यावरनं जाताना दिसते. नाही नाही नाही, ते पानाचं पाणी बाहेरून गळताना दिसत असेल. माझे डोळे की नाही, डोळे निळे निळे ऐश्वर्यासारखे. ऐश्वर्यासारखे डोळे. हो ना. आणि माझी कंबर जगातली सर्वात बारीक कंबर. 3 इंच. 3 इंच. 3 इंच. हो हो हो, 3 इंच. हो, क्या बात आहे. तुम्ही एवढं सुंदर आहात. अशी सुंदर आहे मी, ऐश्वर्यासारखी. तेच बोलत होतो मी, तुम्ही एवढं सुंदर आहात. मग या खड्ड्यात कशा पडला. अहो,
अशी मी चालत 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 येत होते आणि बोरवेलीत पडून डोळ्यासमोर अंधेरी आली हो. ठरवा आधी तुम्हाला कुठे जायचंय, अंधेरी की बोरिवली? बोरवेलीत पडून डोळ्यासमोर अंधेरी आली हो. आता आपण मरणार ना? मरणार ना? हे बघा गरोदर बाई. काय? नाही, बोरवेलीतली माती खाल्ली ना त्यामुळे. हे बघा बाई, शांत व्हा अगोदर, असं म्हणायचं होतं मला. अहो शांत व्हा, काय शांत व्हा, इथे जीव गुदमरतोय. बोरवेलीत कशी पडले मी? बोरवेलीत वेलीत धक्कान पडाले, मी धक्कान पडाले, मी धक्कान पडाले बोरवेलीत. एक तर रड तरी नाही तर गाणं तरी गा, आणि दोन्ही गोष्टी एकत्र करू नको. आपण मरणार नाही आहोत. आता थोड्या वेळात नाही ते लोक जमा होतील, हा? मग मीडिया स्पेशल स्कॉरची माणसं येतील. एक मिनिट, मीडिया? हा हा एक हा. मिनिट. हॅलो 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 बाई, काय करताय? नाही, मी जरा ड्रेस केस नीट करते. हेच कामातून गेली सगळं. काय? काय नाही, झाला तुमचा नट्टापट्टा? हो. झालं नाक मुरडून? तुम्हाला दिसलं? कॉमन सेन्स. नॉनसेन्स. हा? बरं, मीडिया वगैरे आल्यानंतर काय होणार आहे सांगा ना पुढे. काही नाही होणार, ते आपल्यासाठी ना असं ऑक्सिजन टाकणार हा. आणि खाण्यापिण्याची सोय करणार. बरं झालं. जगलो वाचलो तर कौतुक, नाहीतर ढगात. ढगात म्हणजे असं ब्रेकिंग न्यूज येणार. हा माझं चॅनल आहे, ही माझी न्यूज आहे. हे बोरवेल मध्ये 2 जीवांचा मृत्यू झालेला आहे. नको, असं नको, news आहे ना. नका हो, असं भयंकर बोलू नका हो, असं भयंकर बोलू नका. एक तर एवढी बोरवेल खोलवर आहे ना, नीट बोल, नीट बोल. एक तर ही बोरवेल एवढी खोल आहे ना की कोणाकडे मदतीचा हात सुद्धा मागता येत नाहीये. मी देऊ का हात? मदतीचा नाही, सोबतीचा. म्हणजे? नाहीतरी या बोरवेल मध्ये आपण दोघच आहोत. हम तुम इस खड्डे में बंद हो और खड्डा बुझ जाए. इस खड्डे के भूले भुलैया में शबरी खो जाए. एक्सक्यूज मी, ही शर्वरी कोण? हा? मीच. वा, शर्वरी तारुण्य तुझे खड्ड्यामध्ये आज पडावे. शर्वरी तारुण्य तुझं बेभाम, या खड्ड्यात झालो गुलाम. काय लाजली आहेस? हा? तुला दिसलं? जाणवलं. हो हो. बस, आता ठरवलं. काय? या बोरवेल मध्ये आपण आपला संसार थाटायचा. म्हणजे हे आपलं बोरवेल संस्थान? हो, मी राजा, तू राणी. हॅलो, हा? ऐकते ना? मी राजा, तू राणी. आणि मग आपण खायचं काय? देवाने चोच दिली आहे, अन्न पण तोच देईल. अय्या, तुला चोच आहे? बघू. अशी चोच पडवीन ना. अगं, ही बोलायची पद्धत असते ना. बर. मग आपल्या संसार रूपी वृक्षाला वेल लागेल. का पण वेळ का लागेल? वेल नाही ग, वेल वेल. राजकुमार, राजकन्या. हा? मग त्यांची नावं काय असतील? राजकुमार वेलगट्टी ये. आणि राजकन्या वेलबुट्टी. ये. कट्टी. ही कसली नावं? मग नवीन काय नावं सुचत जाऊ दे नाही मला. ना, त्याला वेळ आहे ना अजून. मला आधी बघू दे. तू कसा डिट्टो, ऋतिक सारखा डिट्टो. ए, नको नको नको, 12 वाजतील. का? अरे आपण खड्ड्यात 8 वाजता पडलो. तुला बघायला 4 तास लागेल. आपण काय म्युझियम मध्ये आहोत? या बाईला ना काहीच कळत नाही. हे, कोणीतरी तिसराय. हो, कोणीतरी हो, तिसराय. मी पण जाणवलं. एक ना बुटकी मुलगी आहे. मला पण जाणवलं एक फाटका मुलगा आहे. हे, तो तूच तर नाहीयेस ना? ए, ती तूच तर नाहीस ना. नाही नाही, बुटकी मुलगी मी कशी असेल? हा? मी फाटका मुलगी कसा असेल? कोणतरी तिसराय. हो. ए, कोण आहे? ए, कोण आहे? ए कोण आहे? हा? ए, तुझा एको इतका घाणेरडा का एकोला येतोय? ऐकायला येतोय. एको नाही, तिसरा माणूस आहे. कोण है वो तीसरा?
ए, म्हणजे इतका वेळ ज्या ऋतिकशी बोलत होते मी तर तू आहेस? म्हणजे इतका वेळ मी ज्या ऐश्वर्याशी बोलत होतो ती तू आहेस? शिक आहे शिक काय मीडियावाले हो, मीडिया इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू आमचा इंटरव्ह्यू हा पडलात म्हणून इंटरव्ह्यू ना वरतून पडलात खाली हो. अंधार होता वाटलं आपण मरणार हो म्हणून ना. आई शपथ तुम्हाला सांगतो माझ्या मालकाला सांगितलं होतं की ह्या गोडाऊनचं वरचं छप्पर आहे केवढं मोठं भोग पडलंय अरे ते बुजव बाबा रोज एक एक माणसं इकडे येऊन टप्पा टप्पा अशी पडत असतात माहितीये आणि मला त्रास होतो दुसऱ्या दिवशी चले 22-23 काय 22-23 आतापर्यंत 21 पडले होते तू 22 तू 23 वैता काय माहितीये यांच्या आईला 24वा पडला जाऊ दे मरू दे उद्या बघू क्या बात आहे शशी शर्वरी आणि फडक्यांसाठी जोरदार टाळ्या बघूया हा परफॉर्मन्स कसा वाटलाय तुमच्या स्पर्धक मित्रांना आणि परीक्षकांना शशी कुणाला विचारायचं तुम्ही सांगा कुशल मला खूपच आवडला हा ऍक्ट शशी जसं मला भाऊचा परफॉर्मन्स बघायला खूप आवडतो तसं मला तुझी प्रत्येक रिॲक्शन नव्याने बघायला पुन्हा पुन्हा आवडते हा ऍक्ट खूप सॉलिड झाला शर्वरी तू खूपच मस्त केलंस आणि तुम्ही दोघांनी हे पुन्हा एकदा प्रूव्ह केलं की तुम्ही बेस्ट मेल आणि बेस्ट फिमेल होतात ते एंटरटेनर आणि खूप गोड गोष्ट होती खूपच मजा आली मला जाम आवडलं क्या बात आहे शर्वरी कुणाला विचारायचं माझी आवडती नम्रता फारच मस्त होता ऍक्ट म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केला आणि स्टार्ट टू एंड आणि काय म्हणजे प्रश्नच नाही काहीच प्रश्न नाही खूपच भारी शशी आणि शर्वरीताई म्हणजे तुम्ही दोघं आलात ना की असं वाटतं काहीतरी आता काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे असं सुरुवातीलाच वाटतं त्यामुळे आम्ही सगळे असे बसून असतो की आणि शेवटपर्यंत आमचं कधीच असं होत नाही की चला काहीतरी चालू आहे असं नाही शेवटपर्यंत आम्ही असंच असतो त्यामुळे ऍक्ट बघताना खूप मजा आली खूप एन्जॉय पैसा वसूल थँक्यू क्या बात है